नमस्कार. ग्रामीण भागातील तरुणांसाठी नोकरीमध्ये उत्तम संधी आलेली आहे. राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. या घोषणेनुसार राज्यामध्ये लवकरच 11,587 पदाकरिता कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र या नवीन पदाची पदभरती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कृषी मित्राची नेमणूक करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेचा अद्यापर्यंत GR आलेला नसून तरी पण ही भरती प्रक्रिया 1 जून पासून राबवण्यात येण्याची शक्यता आहे. कृषी मित्र कोण होऊ शकतो, त्याची पात्रता काय, त्याचे मानधन काय आणि त्याचे कार्य काय या संबंधीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. कृषी मित्र होण्यासाठी संबंधित उमेदवार कमीत कमी 10वी किंवा 12वी पास असणे आवश्यक आहे. तो त्या गावचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याला शेती संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे. तो गावातील प्रगतशील शेतकरी असावा. त्याचे वय 40 वर्षापेक्षा कमी असावे. ज्या उमेदवाराने कृषी क्षेत्रामध्ये पदवी धारण केलेली आहे अशा उमेदवाराला यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी मित्राचे कार्य कोणती, तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे, तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढवणे. कृषी मित्राला मानधन किती देण्यात येईल, तर कृषी मित्राला वार्षिक 18,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. म्हणजे महिन्याला 1,500 रुपये मानधन देण्यात येईल. या भरतीसाठी केव्हा अर्ज सुरू होतील त्यासंबंधीचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.